260चा प्रस्ताव मांडण्यासाठी उभा आहे थोडक्यात आणि सर्वांच्या परवानगीनं थोडक्यात मांडण्यासाठी मी प्रयत्न करेल। शेती आणि शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा कणा आहे आणि स्वातंत्र्यापासून आजतागायत या कणाला बळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं या सगळ्यांनीच केलंय। याचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आता खऱ्या अर्थानं सभागृहात आली आहे। निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टी आणि दुष्काळ आणि विषाणूजन्य रोगांमुळे आमचा बळीराजा सातत्यानं संकटात येतोय। पण दुर्दैवानं स्वातंत्र्यापासून ते 2014 पर्यंतच्या दीर्घकाळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे धाडस दाखवले नाही। शेतकऱ्यांच्या नावावर बँक खाती भरली गेली, पण प्रत्यक्ष बळीराजाच्या पदरात काय पडलं? सभापती महोदय, 2014 मध्ये राज्यात सत्ता तर झालं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी केंद्रबिंदू ठरला। तत्कालीन सरकारनं म्हणजे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणून इतिहास घडवला आणि लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले। यानंतर 2020-21 मध्ये आलेल्या सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणली, पण त्यात 2 लाख रुपयांची जाचक मर्यादा घातली गेली। परिणामी या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त होते, ते या योजनेतून पूर्णपणे बाद झाले। या शेतकऱ्यावर झालेला हा अन्याय नव्हता का? पण आज मला अभिमान वाटतो की आमच्या महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली, माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना, कर्जमुक्ती योजना सुरू करून हा अन्याय दूर केलेला आहे। मगाशी अनेकांनी याविषयी आपलं मत मांडलं। 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या मोठ्या आणि गरजू शेतकऱ्यांना यात सामावून घेण्यात आलं आहे। जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना कथित आणि थकीत कर्जदाराप्रमाणे 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन या सरकारनं प्रामाणिकपणाचा खऱ्या अर्थानं सन्मान केला। त्यामुळे केवळ कर्जमाफी देऊन शेतकरी स्वावलंबी होत नसतो, त्याचं उत्पन्न वाढवणंही गरजेचं असतं आणि हीच दूरदृष्टी मला असं वाटतं आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी कापूस उत्पादनात मिशन सुरू करण्याचा निर्णय हा या सरकारनं घेतला। मगाशी बच्चू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कापूस उत्पादन पट्ट्यामध्ये अत्याधुनिक केंद्र स्थापन करून बियाणांपासून थेट बाजारपेठांपर्यंत शेतकऱ्यांना सक्षम केलं जाईल, जेणेकरून आत्महत्याचे कलंक पुसले जातील असा प्रयत्न या सरकारनं केलेला आहे। मगाशी एल निनोचा उल्लेख झाला। हे संकट खऱ्या अर्थानं डोक्यावर घोंगत असताना आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एप्रिल 2026 मध्येच म्हणजे मान्सून सुरू होण्याच्या आधीच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले। हीच खरी दूरदृष्टी असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। या नियोजनाचा भाग म्हणून जलयुक्त शिवार टप्पा 2 या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। आज राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना, कृषी सन्मान योजना, महाडीबीटी एकत्रित प्रणाली अशा क्रांतिकारी योजना या सरकारमध्ये चालू आहेत। आज आपला शेतकरी पारंपरिक शेतीतून बाहेर पडून ड्रोन आणि रोबोटिक्स वापरत आहे। औषध फवारणी, पीक निरीक्षण, कीड नियंत्रण आणि जमिनीचे विश्लेषण यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे हे सरकारचे खरे उद्दिष्ट आहे। गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजनांचा विस्तार, पूर्वी ही योजना केवळ खातेदार व शेतकऱ्यांसाठी होती, पण सरकारने मोठा निर्णय घेतला व घाम गाळणाऱ्या शेतमजुरांना यात विमा योजनेचं संरक्षण दिलं। मुख्यमंत्री बळीराजा शेत पणन योजना असेल, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान असेल, असे अनेक अभियान खऱ्या अर्थानं या सरकारमध्ये आता वाढलेले आहेत। या ऐतिहासिक प्रस्तावाचे समर्थन करताना क्रांतिकारी योजना तळागाळातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी मी महत्त्वपूर्ण काही गोष्टी मी सांगू इच्छितो, ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ 2 लाखांवरील कर्जदारांना देताना बँकाच्या तांत्रिक त्रुटी व जाचक अटी दूर करून सिंगल विंडो सिस्टीम सुरू करावी व आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कापूस उत्पादन मिशन अंतर्गत केवळ उत्पादन वाढीवर भर न देता थेट प्रक्रिया उद्योग व जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी। तसेच महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानातील शेतमालाला महानॅचरल ब्रँडिंग देऊन महानगरांमध्ये थेट हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी, जेणेकरून आपला बळीराजा खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होईल। आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपले देवाभाऊंचे सरकार या अभ्यासू सूचनांची नक्कीच दखल घेईल। शेवटी मी एवढंच म्हणेल, संकट कैसा भी हो जिसने हर मुश्किल को मोड़ा है, संकट कैसा भी हो जिसने हर मुश्किल को मोड़ा है, देवाभाऊ इस राज ने अन्नदाता का तकदीर बदला है। आंधियां चाहे कितनी भी हो अब ये बलिराजा नहीं झुकेगा, आंधियां चाहे कितने भी हो अब बलिराजा नहीं झुकेगा।
साथ जब महायुति सरकार का हो तो विकास कभी नहीं रुकेगा, तो विकास कभी नहीं रुकेगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।